जय जय रघुवीर समर्थ. नारायण 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 नारायण. वासनेच्या ठिकाणी आल्यावर कोणीतरी इथं होतेच वाट दाखवणारे त्याला संत म्हणतात. पण त्याने ती उपासनेचा मार्ग दिला. उपासनेतनं पुन्हा तो साधन करू लागला. ठीक आहे ना. साधना उपासना फरक आहेत. मग उपासनेतनं साधनेत लागला म्हणजे ते आता मला तेच एक लक्ष झालं, तेच प्राप्त करायचं. ठीक आहे. आणि तिथून पुढं मग त्याला गोडी लागल्यावर त्याला वाटलं नाही, साधनेपेक्षा आता थोडी ज्यांची उंची गाठू, मग ते तपस्येला लागलं. ठीक आहे ना. आणि एकदा तपस्येला लागला की पुन्हा त्याला असं वाटलं की तपस्या करून 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 किती करणार. मग त्यानं शेवटी संत संघ प्राप्त केला. ठीक आहे ना. मग बहुपूर्व पुण्य उपजे म्हणले तुलसीदास, म्हणले का नाही. बहुपूर्व पुण्य, एवढ्या मोठ्या तेवढ्या पुण्यानं तुम्हाला ते घडणार नाही संत संघ. बहुपूर्व पुण्य पुंज बिनू, असं तुमचं कितीतरी जन्माचं पुण्य असेल तेव्हा संत संघ मिळेल म्हणलेत. कळलं का. हे जे दिसतंय ते नसेल तेव्हा हे कसं असेल. आता जे जसं आहे, आता जे जसं आहे तसं मी कसं पाहतोय याचा विचार करा. जे जसं आहे तसं मी सत्य पाहतोय, पण जे दिसतंय ते असत्य आहे. हे असत्य जावं नसेल तेव्हा हे कसं असेल याचा विचार करा आणि शांत व्हा. बस. संसाराचं जसं तुम्ही शरीर जर तुमचं फाडलं तर एक विदारक दृश्य दिसतं. वर्णगोंडच आहे ना. संसार शरीर जर फाडलं तर अतिशय विदारक आणि किळसवाणी दिसतं. तसं महापुरुषांना हा संसार दिसलेला आहे. संसार म्हणजे एक कमालीचा विदारक दृश्य आहे. इथे कुणी कुणाचा खरा नाही, पण कुणी कुणासाठी काहीतरी केल्यागत दाखवतोय, कुणी कुणाचा असल्यागत दाखवतोय, कुणी कुणाचा भासल्यागत दाखवतोय. खऱ्या अर्थाने इथं कुणीच कुणाचा नाही. आणि जर कुणी कुणाचा असेल तर तो सत्यांश आहे. सत्यांश की त्याला त्याच्या व्यतिरिक्त काही नको. म्हणून प्रत्येक महापुरुषाने ह्याला विदारक स्वरूपातच स्वीकारलेलं आहे. आणि वास्तविक सत्य तेच आहे. ठीक आहे ना. वास्तविक सत्य तेच आहे. आणि या खऱ्याची गोडी बी नसलेला आणि खऱ्यात बुडलेला बी नसलेला, दोन्हींची कमी व्हायला लागली. खऱ्यांची गोडी बी नसलेला आणि खऱ्यात बुडलेला बी, दोन्हीची कमी होत चालली आहे. कमी होत चालली तर हे प्रकृतीचा नियमच आहे. जसं जसं पालवीचे दिवस जवळ येणार आहेत तसे तसे तुम्हाला खूप कमी पानं भेटणार आहेत. ठीक आहे ना. झाडाला खूप कमी पानं भेटणार आहेत, कारण नवीन लागायची ती. म्हणल्या जुनी गळालीच पाहिजेत. तसं तिन्ही युगापासून चालत आलं. आता ह्या चौथ्या युगात तुम्हाला पानगळ आहे पूर्ण, काय भेटणार आहे. पण पुन्हा पाचव्या युगात तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस महासर्गाची नंतरची जी परिस्थिती आहे पूर्ण गंधयुक्त असणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे काहीच नाही, नुसत्या गंधावर सुद्धा तुम्ही समाधिस्थ होणार. सुगंधिम पुष्टीवर्धनम, नुसत्या गंधावर. बस. खायची इच्छा नाही, पाहायची भोगायची इच्छा नाही, पाहिजे काय नाही. बस काय करायचं, काय करायचं. खायची पाहायची साठवायची भोगायची कशाची त्यावेळेस इच्छा नसते, कारण शुद्ध विमल विवेक असतो. न्यायचं नाही, घ्यायचं नाही, खायचं नाही, भोगायचं नाही, काय काय करायचं. जसं रूपांतर आसारात आहे त्या वाटेलाच जात नाहीत सतयुगातली. ठीक आहे ना. ज्याचं रूपांतर आसारामध्ये आहे तिकडे जात नाहीत. म्हणजे स्वप्नातला खेळ कितीही चांगला असला तर जागृतीतून त्याचं चिंतन कधी होत नसतं. ठीक आहे ना. हां, त्यामुळे स्वप्नात जो जागा झालेला आहे तो पुन्हा फिरून स्वप्नात जाईलच कशाला. कारण हे जर कळलं स्वप्न आहे तर बसा. मग ते युग कुठलंही असो, पण युग कुठलं असलं
तरी संघ कसा आहे त्याच्यावरच जगाची सत्य आणि असत्यता आहे. ठीक आहे ना. युगाचा दोष नाही, तुमच्या चिंतनाचा आणि संघाचा दोष आहे. चिंतन 24 तास असत्याचं होते, 24 तास असंगाचा संघ आहे. तर कोण तुम्हाला सत्याबद्दल सांगत बसणार, का सांगत बसणार, आणि तुम्हाला त्याचा लाभ काय होणार? कारण फिरून तुम्ही याच्यानंतर असत्यातच, नाही का. म्हणून मग अशी म्हटलं की तुम्ही जे काही शरीर फाडल्यानंतर पहा, काय मांसाचे तुकडे ॲक्सिडेंटनंतर कुठं कुठं कसे खराट्याने गोळा करतात मी पाहिले. मी सैनिक आहे, मला माहीत आहे, मी मृत्यू जवळनं बघितलेत. ठीक आहे ना. तर त्यावेळेचे ते बघितल्यानंतर असं की उलट्या होईल असं शरीरातली एक एक प्रक्रिया आत दिसते. तर मग आता ही सृष्टी बी तशीच आहे, लिपापोती केलेली आहे. काय इथे काहीच नव्हतं, पुन्हा तुम्ही तुमच्या बौद्धिक पातळीवर येऊन हे रचत गेलाय. ठीक आहे, काहीच नव्हतं. इथं फक्त बीज होतं आणि ते फळाला आलं. फक्त बीज होतं, मग काय होतं का? नाही. प्रकृतीने फक्त आपल्यापाशी बीजे ठेवले आहेत, मग ते ब्रह्मबीज. ठीक आहे ना. कोणाचं ते अभंग आहेत, आहे की ना. तुकाराम म्हणतात बीजे जी आहेत ते आपण आपलं बीज जरी जतन केलं तरी पुरे झालं. का? तर झाडाला एक जरी आंबा लागला असला आणि तो परिपूर्ण पक्व झाला तर ते पुढं एक नाही अनेक वृक्ष आहेत, त्याची अनेक शाखा पल्लव आहेत त्याच्या. तसं एक सृष्टीमध्ये एक ब्रह्मज्ञानी, एक ब्रह्मनिष्ठ जरी राहिला तरी भगवंताला तो पुरेसा आहे. ठीक आहे. कारण पृथ्वीवर आणताना सुद्धा त्यानं एकच पुरुष आणला होता आणि एकच स्त्री आणली होती. एकदम रचना नाही केली, वराड नाही आणलं उतरायला. ठीक आहे ना. एकच पाठवला होता. मग त्या एकाला जाणलं एकोहम बहुशाम. मग ती एकातनं तो अनेक होत गेलाय. त्याचं म्हणणं तेच आहे. त्याचं म्हणणं आपल्याला का कळेना झालंय, तर आपल्याकडे अजून परिणामाचा विचारानं दृढता केलेली नाही, स्थिरता केलेली नाही. आणि ज्यावेळी ही दृढता स्थिरता होईल, पश्चाताप होईल, त्यावेळी बाकी काय करायची गरज नाही. मग त्यावेळी प्रायश्चित्त हेच की चुकून सुद्धा पुन्हा विस्तवाला हात लावायचा नाही. हे विस्तव आहे ना. एका महापुरुषांनी त्याला 2 उपमा दिलेत. संसार विस्तवा समान बी आहे आणि संसार कोळशा समान बी आहे म्हटले. काय हात लावाल तर भाजल आणि विजलाय म्हणून हात लावाल तर काळं होईल. कुठेतरी तुमचं काळच होईल. काय तोंड काळं, चारित्र काहीतरी पण तुमचं काळच होईल. म्हणून इथे या सगुणामध्ये तुम्हाला म्हणजे सुलभपणे पार करता यावं म्हणून प्रेमाचा हा विषय गाठला. अन्यथा प्रश्न पुन्हा पडतो, कुणी कुणावर काय कसं प्रेम करावं. एकच चैतन्य, एकच ब्रह्म, एकच सगळं कुणी कुणावर करावं. म्हणजे ते करायसाठी सुद्धा पुन्हा 2 व्हावं लागतं आणि ते 2 झाल्यानंतर पुन्हा आणखी काहीतरी सांभाळावं लागतं. मग काय सांभाळावं लागतं, तर एकमेकाचं चित्त, एकमेकाचं मन, एकमेकाचं अंतःकरण हे सांभाळावं लागतं. त्या सांभाळण्यामध्ये बी वेळ जातो. म्हणून पुन्हा तो म्हणतो अद्वैत खलु ब्रह्म. बस हे अद्वैतच बरं आहे, हे प्रेम बिम काहीच नको. ठीक आहे ना. पुन्हा तो आतमध्ये अद्वैतामध्येच जातो. नकोच हे प्रेम बी नको. का? तर प्रेमात बी मायावी पण आलं जीवाकडून तर मग ते फार कठीण आहे. मग त्या जीवाच्या हितासाठी सिद्धांच्या डोळ्यातून पाणी येताना मी पाहिलेलं आहे. जीवाच्या हितासाठी. ठीक आहे ना. कारण त्याचं अहित पुढं कसं कसं होणार आहे हे त्याला स्पष्ट दिसू लागतं. आणि त्याच्या पतनाची त्याला काळजी नसते, पण त्याच्या पतनामुळं याचं चित्त अनन्यतेपासून थोडं का होईना पण काय होतं, परावृत्त होतं किंवा विभागलं जातं, दुभंगलं जातं. आणि मग तो तपस्येचा वेळ, आपला शांतीचा वेळ, स्वरूपाचा वेळ आपण आकारण वाया घालवला असं वाटतं. ठीक आहे ना. तर कुणी महापुरुष कुठल्याही वाटेनं जात असो, कुणी ना कुणी त्याच्या जीवनामध्ये असा घटना, एखादी प्रसंग उभं करून देतो की त्यातून त्या जीवाला बाहेर पडणं फार कठीण होतं. पण हा पुरुष म्हणजे आग्नी स्वरूप असतो. ठीक आहे ना. याचं आग्नी स्वरूप आहे. आग्नेचं स्वरूप राखी समान मागे सांगितले की नाही.
कसं आहे ते, तर तुम्ही त्या अग्नीमध्ये काहीही टाका, त्याचं रूपांतर ती राखेत करते. आणि राखेचं स्वरूप काय आहे? राखेचं स्वरूप काय आहे? पुन्हा बीजरूप न होणे, हेच आहे ना राखेचं स्वरूप. पुन्हा बीजरूप न होणे. तसं ब्रह्मस्वरूप झालेल्याचं पुन्हा असं आहे की पुन्हा देहस्वरूप न होणे. तुम्ही पहा त्याला, पण तो त्याला स्वतःला पाहत नाही. ठीक आहे ना. तुम्ही ही राख म्हणून पहा, पण राख म्हणाल नाही, हे बीजाचं स्वरूप आहे. त्याप्रमाणे हा ज्ञानी पुरुष अशा एका अवस्थेला गेलेला असतो. तुम्ही त्याला देह म्हणून पहा, पण तो स्वतःला कधी देह म्हणून पाहत नाही. आणि तुम्हाला हीच शिकवून देण्यासाठी तुमच्यावर कुठेतरी जवळीकता प्रेमानं करायला जातो. त्यात तुम्ही तुमची धन्यता पाहता, त्याची विशेषता पाहत नाही. समजते का? तुम्हालाच तुमच्यातली एक विशेषता असं दिसतं की आपण काहीतरी विशेष आहोत, म्हणून आपल्या जवळ आपली जवळीकता साधायचा प्रयत्न करतात. असे अनेक सिद्धपुरुषांच्या जीवनामध्ये असे जीव येऊन गेले. ठीक आहे ना. अगदी 4 पायापासून 2 पायापासून बिना पंखाचे कसेही, पण त्यांना पुन्हा ती धन्यता अशी विशेष करून मनुष्यामध्ये हा दोष फार मोठा आहे. कारण त्याच्यात बौद्धिक पातळी अंतःकरणावर खेळत असते. ठीक आहे ना. बौद्धिक पातळी त्याची जी आहे ती अंतःकरणावर खेळत असते, आणि त्या अंतःकरणाचा उपयोग तो स्वतःच्या स्वार्थासाठी फार करत असतो. ठीक आहे ना. आणि त्यामुळे तो स्वतःतलीच विशेषता पाहतो, महापुरुषातली विशेषता पाहत नाही. ठीक आहे ना. किंवा महापुरुषातली उदारता पाहत नाही, आपल्यातलीच विशेषता पाहतो. दोष काय होतो? आत्मश्लाघा. दोष काय? आत्मश्लाघा. म्हणजे काहीतरी आपल्याच गुणांचं कौतुक आपण अनुभवणे, ऐकणे किंवा चिंतन मंथन करणे, आणि मग त्याला हळूहळू कळू लागतं की आपल्या पतनाला आपणच कारण आहोत. आणि त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. ठीक आहे ना. आता सूर्यास्ताला चालला, आता किती वेळ मी किती त्या सूर्याला किती अडवणार? मी आवडू शकतो का? नाही. मग सार काय निघाला? सार एवढाच निघाला, समय बडा बलवान आहे. ज्यानं वेळेचा आणि जन्माचा आदर नाही केला, तो साधू संघाचा आदर नाही करू शकत. ठीक आहे. त्याचं अहित निश्चित आहे. निश्चित म्हणजे परम निश्चित आहे. का बरं? तर पुन्हा आपले गुण आणि पुन्हा आपला चुका यांचं प्रायश्चित्त करून काहीही पर्याय नाही, परिणाम काहीही नाही. मग केले कर्म झाले आणि त्याची भोग आली. ठीक आहे. किंवा समर्थांच्या भाषेत म्हणा, तू चिरे पूर्वसंचित केले. पुढे आता जे घडल तसं त्यासारखे भोगणे प्राप्त कर. पुढे जसं घडल त्याला तुझा तूच कारण हो, निमित्त हो. म्हणून सगळ्या महापुरुषांचं तुम्हाला आम्हाला एकच सांगणं आहे की पुण्य असतानाच आपण लाभ घ्यावा. पुण्य असतानाच. आणि पाप वाढल्यानंतर सरळ सेवेचा आश्रय घ्यावा. ठीक आहे. पुण्य वाढल्यानंतर साधू संघाचा लाभ घ्यावा, आणि पाप वाढल्यानंतर सेवेचा लाभ घ्यावा. कारण पाप सेवेनं जेवढं नष्ट लवकर होतं, तेवढं तपस्येनं साधनेनं होत नाही. ठीक आहे ना. कळलं का? दुसऱ्या कशानंही लवकर त्यातून तो बाहेर पडू शकत नाही. पण सेवेनं पापबुद्धी, दोषदृष्टी आणि कुसंगवृत्ती लवकर नाश पावते. अगदी म्हणाल तर त्वरित. आणि पुण्यबुद्धी जी असेल तर साधू संघानं तुम्हाला एकनिष्ठता करून शेवटी ब्रह्मस्वरूपामध्ये तुम्हाला विश्रांतीला घेऊन जातो. त्याच्यानंतर तुमच्या देहाकडून त्याला काय करून घ्यायचं असेल तर तो स्वतंत्र आहे. कारण तो बी स्वतंत्र आहे आणि तुम्ही बी स्वतंत्र आहात. ठीक आहे ना. तुम्ही ज्ञानमार्गाने स्वतंत्र आहात. ठीक आहे ना. आणि तो तुम्हाला प्रेममार्गाने स्वतंत्र राहू देत नाही.
ठीक आहे ना. कारण तिथे सगुणात मी तुझा आहे आणि तू माझा आहे हा सिद्धांत कायम राहतो त्या पुरुषापाशी. ठीक आहे ना. मी तुझा आहे, तू माझा आहेस. आणि ज्ञानमार्गीच्या सिद्धांतानं फक्त अनन्यतेनं राहतो बस. आत्मनिष्ठ, आत्मचिंतन हीच त्याची अनन्यता. द्वैताला खतपाणी घालत नाही, द्वैताला आपल्यामध्ये प्रवेश होऊ देत नाही, द्वैताला द्वैतबुद्धीनं पाहत नाही. ठीक आहे ना. हीच त्याची सोहमनिष्ठा आहे. त्यामुळे या पुरुषांचा संग दुसरा कोणी करू शकत नाही, कारण ते अग्निस्वरूप आहेत. आपल्याला जाळायला खूप कमी लोक धजवतात. ठीक आहे ना. आपल्याला संपवायला तिथं जाऊन खूप कमी जमते. म्हणून तृण अग्नी मिळे. जसं अग्नीमध्ये काडी लगेच भस्म होते, तसं साधू संघात लगेच विरघळता आलं पाहिजे की हेच सत्य आहे, अकाट्य सत्य आहे आणि सिद्धांतिक सत्य आहे बस. ठीक आहे ना. हे नैमित्तिक सत्य नाही, हे सिद्धांतिक सत्य आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. पण तेवढी दूरदृष्टी आपल्याकडे कायमस्वरूपी निष्पाप भावनेनं, निरीच्छ भावनेनं टिकून राहिली पाहिजे. काय नकोच ना मला, काय नाहीच नाही, काय मला काहीच नको, मी आणलं नव्हतं, नेणार नाही, आता बी काय नको बस. त्याची बुद्धी अशी होते, अंतःकरण असं होतं की जसं राजहंस पक्षी. ठीक आहे ना. पाण्यात म्हटलं तर पाण्यात बुडी मारतो, आकाशात म्हटलं तर आकाशात उडतो, आणि पृथ्वीवर म्हटलं तर पृथ्वीवर पळतो. असा निरक्षर विवेकी राजहंस बुद्धीचा पुरुष कुणाला प्रिय नाही सांग. आणि अशा भक्तांचा शोध भगवंत बी घेतात आणि अशा शिष्याचा शोध गुरु बी घेतात. नारायण राम.